आपण कुठल्याही शाळेत गेलो, कुठल्याही विद्यार्थ्याकडे बघितलं, ते एका प्रकारे त्यांना एक असतं की मला पुढे भविष्यात काय पाहिजे. पण ह्यांना एक वेगळं काय मला दिसत आहे, म्हणजे की फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या कम्युनिटीसाठी पाहिजे. हा एक वेगळा भाव ह्यांच्याशी बोलण्यातनं समोर येत होता. मला शिक्षणाची आवड आहे. मला शिक्षण असं वाटतं की आई वडिलांकडून मिळालं नाही, पण टीचरकडून मला काना मात्रा, इंग्लिश, हिंदी, मराठी सगळं, गणित वगैरे सगळं मी करते आणि हे करून पण स्वतः भजन पण लिहिते आणि भजन पण म्हणते. हमारा सपनों धारावी. धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या धारावी सोशल मिशनच्या माध्यमातून आज स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मेरे सपनों की धारावी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या उपक्रमामध्ये आज जे काही आयोजन करण्यात आलेलं आहे ते प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वप्नातील धारावी कशी असावी याबाबत चित्र काढलेले आहे. ही जी काही स्पर्धा आज आयोजित करण्यात आलेली आहे ही प्रामुख्याने धारावीतील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे. चित्रकला स्पर्धा आहेत, त्याच बरोबरीनं या विद्यार्थ्यांनी काही मॉडेल्स तयार केलेले आहेत. ते मॉडेल्स नेमके काय आहे, ते त्यांनी किती वेळामध्ये बनवलेले आहेत आणि त्यांच्या स्वप्नातील धारावी नेमकी कशी असावी हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, महा MTV मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत संदेश खुले. मेरा नाम महिमा है। मेरे स्कूल का नाम काला किला स्कूल है और मैं धारावी में ही रहती हूँ और ये प्रोजेक्ट वाटर साइकिल के बारे में बना है। दिस इज अ कार, इलेक्ट्रिक कार. दिस इज इलेक्ट्रिक बस है. इधर साइकिल ट्रैक है, मेट्रो है, इलेक्ट्रिक मेट्रो है करके. और हमारे धारावी के लिए ये ट्रांसपोर्ट बहुत ज़रूरी है क्योंकि हमारे धारावी में इस टाइम बहुत ट्रैफिक पॉल्यूशन बहुत ज़्यादा हो गया, तो मॉडर्न धारावी के लिए ये भी एक अहम हिस्सा है. जवळजवळ सगळ्यांनी स्वच्छतेकडे लक्ष दिलेलं आहे. त्यांना एक जाणवतंय की आम्हाला स्वच्छ वातावरणामध्ये आपलं जीवन असायला पाहिजे. दुसरं लोक, मी असं पण बघितलं मुलांनी की अनेक ठिकाणी त्यांनी वेस्ट युसेज म्हणजे जे वेस्ट मॅनेजमेंट करण्याकरता पण त्यांनी त्याच्यामध्ये भर दिला. मग काही थोडेसे इनोव्हेटिव्ह पण प्रोग्राम होते. आता एका मुलांनी इंडस्ट्रीयल वेस्ट आहे किंवा धूर आहे तो फिल्टर करायच्या बद्दल त्यांनी सांगितलं. पण ह्या सगळ्याच्या पुढे जाऊन म्हणजे ही तर मॉडेल बनवतात. आता आपण ह्या मॉडेलकडे जर आपण ह्यांच्याकडे बघितलं तर हे कसं आहे की बऱ्याच शाळांमध्ये अशा पद्धतीचं मुलं बनवतात. म्हणजे आपण त्यांना सांगितलं की हे डबे आणि घरं अशी ती बनवतात. पण मला खूप आवडलं होतं म्हणजे की ज्या प्रकर्षाने ते आपल्या मॉडेलबद्दल सांगत होते, की ज्या जिद्दीने सांगत होते की असं आम्हाला पाहिजे, ही फार मोठी गोष्ट अशी आहे मला असं वाटलं. तर या मुलांशी बोलताना एक गोष्ट अशी जाणवते का की हे मुलं काहीतरी त्यांचं जगणं याच्यामध्ये शोधतात. हो, मला भविष्य शोधतात. कसं आहे की आपण कुठल्याही शाळेत गेलो, कुठल्याही विद्यार्थ्याकडे बघितलं, ते एका प्रकारे त्यांना एक असतं की मला पुढे भविष्यात काय पाहिजे. पण ह्यांना एक वेगळं काय मला दिसत आहे, म्हणजे की फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या कम्युनिटीसाठी पाहिजे. हा एक वेगळा भाव ह्यांच्याशी बोलण्यातनं समोर येत होता. तर धारावीमध्ये अशा उपक्रमांची आवश्यकता याकडे तुम्ही कसं बघता? नाही, ते बघा, कुठल्याही याच्यामध्ये अशा उपक्रमांची खूप आवश्यकता आहे. कारण अशा प्रकारच्या प्रोजेक्टमधनं मुलांची क्रिएटिव्हिटी समोर येते. ते कशा पद्धतीने याच्याकडे बघतात ते समोर येतं आणि पुढे त्यांची पुढची दृष्टी काय आहे समोर येते. पण हे सगळं होतं. शिवाय ह्याबरोबर सगळ्यांना मिळून एकत्र मिळून काम करण्याची जी एक टीमवर्क तयार होतं, एकमेकांना कॉपरेशन तयार होतं, ते पण खूप महत्त्वाचं आहे. असं इतर शाळांमध्ये पण बघायला मिळतं. पण जसं मी मगाशी म्हणालो की ह्यांच्यामध्ये एक वेगळं असं जाणवलं की माझ्या कम्युनिटीसाठी मला हे हवं आहे, माझ्या एकट्यासाठी नको आहे, पण आमच्या सगळ्यांसाठी हवं आहे. मेरा नाम नेहा वर्मा है और मैं श्री गणेश विद्या मंदिर इंग्लिश मीडियम हाई स्कूल से आई हूँ. मेरा जो टॉपिक है वो क्लाइमेट रेजिलिएंट है. धारावी में बहुत सारे फ्लड होते हैं और बारिश बहुत ज़्यादा होती है, तो सब लोग डेवलपमेंट की बात कर रहे हैं लेकिन कोई भी ये नहीं सोच रहा है कि हमें फ्लड से कैसे बचना है फ्यूचर में. धारावी में बहुत ही लिमिटेड स्पेस है और बहुत छोटे छोटे घर हैं, तो वो डेवलप होने चाहिए.
तो इसलिए हमने एलिवेटेड हाउस बनाए हैं ताकि अगर फ्यूचर में कभी फ्लड आए तो अगर पानी भर जाता है घरों में तो वो आगे नहीं होना चाहिए और स्पेस मिलना चाहिए रहने के लिए, डेवलप होना चाहिए। तो आई होप कि ये फ्यूचर में मेरा ये जो सपना है वो रियल लाइफ में भी हो जाए। हमारे सपनों की धारावी हम क्या जो चाहते हैं, हमारे सपनों की धारावी, अभी धारावी एक स्लम एरिया है, तो हम क्या चाहते हैं, धारावी जो स्लम एरिया है उसको हम कैसे अपना नाम बढ़ाए, मतलब हमारे धारावी का। तो हम क्या कर रहे हैं, बेस्ट टू बेस्ट बना रहे हैं। जैसे ये धारावी जो अडानी का ग्रुप है, अडानी सर का ग्रुप, तो इन्होंने भी हमको ग्रेट प्लेटफॉर्म दिया है ताकि हम अपने अपने जो ओपिनियन है वो रख सके, हमारा आइडिया जो हम दिखा सके। We want a healthcare center for that thing, and our school is also there, Sri Ganesh Vidya Mandir school. We have a yoga, gym class, everything, but we want to develop more thing in our school. Singing classes, dancing classes, everything in schools, community center, because people cannot tell her problems. मैं वंदना कोरी स्कल्पचर आर्टिस्ट हूँ और मुझे इधर काम करके बहुत अच्छा लगा क्योंकि इतने सारे बच्चे थे। हम लोग ने छोटे टाइम पे जो भी ये सब कभी देखा नहीं था स्कल्पचर का, और मुझे इसलिए अच्छा लग रहा है क्योंकि वो बच्चे इतने इंस्पायर हो रहे हैं काम से, उन्होंने कभी देखा नहीं। वो आके मुझे बोला उन्होंने कि ऐसा काम हम लोग फर्स्ट टाइम देख रहे हैं। और मुझे ऐसा लगता है कि जो धारावी के बच्चे हैं या कहीं के भी बच्चे हैं, उन लोगों को सबको पता होना चाहिए कि आर्ट फील्ड में कितना मजा है और कितना कुछ भी कर सकते हैं वो आगे जाके। तो आप भी बचपन आपका सारा धारावी में गया है, आज जो बच्चे सपने देख रहे हैं धारावी के, उसके बारे में क्या कहोगे? मुझे लगता है सपने देखने का तो हक हर किसी को है, लेकिन जैसे प्रोत्साहन मिलना चाहिए ना बच्चों को, वो मिल के वो जो काम करते हैं वो बहुत अच्छा होता है। क्योंकि क्या होता है कि हम लोग को पता ही नहीं होता है कि हम लोग को क्या करना चाहिए, वो गाइडेंस से ही होता है। तो हमारा जो सराउंड है, जैसे ये आज ड्राइंग कंपटीशन रखा है, वहाँ पे मैंने एक पोर्ट्रेट किया तो बच्चों को समझ में आया कि क्या करना चाहिए आगे, मतलब ये भी कर सकते हैं हम लोग को भी पता नहीं था ये सब के बारे में। तो बच्चों के लिए तो ये बहुत प्रेरणादायक है और कैसे बच्चे एंजॉय करते हैं। और मुझे ऐसा लगता है कि आर्ट का हर किसी बच्चे को नॉलेज होना चाहिए, हर किसी को होना चाहिए, क्योंकि आर्ट में आने के बाद है ना, लोगों को समझ में आता है कि क्या सेंस उन लोग का बहुत अच्छा डेवलप हो जाता है। यहाँ पे एक फैक्ट्री है, फैक्ट्री से जो हार्मफुल गैसेस निकल रहे हैं वो एक प्यूरीफाई कंटेनर में जाएंगे। प्यूरीफाई में जितने भी फिल्टर मटेरियल लेंगे वो फिल्टर मटेरियल से होते हुए तो एक प्यूरीफाई हो जाएंगे वो एयर, और वो एक जगह से निकल जाएंगे जो एनवायरनमेंट को हार्म भी नहीं कर पाएंगे। तो उसी को सोचते हुए हम लोग एक छोटा सा एक मॉडल बनाए। तो ये मॉडल ऐसे काम करता है ना, फर्स्ट ये यहाँ से ना कार्बन गैस रिलीज होएगा, जो भी स्मोक रहेगा वो यहाँ से रिलीज होएगा। यहाँ पे है ना मोटर फैन है जो एग्जॉस्ट की तरह काम करेगा, और यहाँ से ये पाइप से जाके ये कंटेनर में आ जाएगा जिसको अपन कार्बन एब्जॉर्बर करके बोलेंगे। और यहाँ पे एक नेट है और कॉटन है। तो कॉटन क्या करेगा, जो भी लार्ज पार्टिकल्स रहेगा स्मोक का उसको एब्जॉर्ब करेगा, और स्मॉलर पार्टिकल्स, और जो नेट रहेगा वो लार्ज पार्टिकल्स को एब्जॉर्ब करेगा। फिर यहाँ से होते हुए ये पाइप से ये बाहर निकल जाएगा। बहुत ही बढ़िया इवेंट है और ये जो सही मौका है आज 15 अगस्त को ये जो अरेंज करने का, बहुत अच्छी तरह जो अडानी नव भारत डेवलपर्स ने ये पूरा अरेंज किया है। एंड आई कैन सी द एंथुसियाज्म, बच्चों का जो लगाव है एंड अच्छा आइडिया थे। वो लोग अपने फ्यूचर के बारे में सोच रहे हैं कि कैसा होना चाहिए धारावी। एंड यहाँ पे अभी फ्रेश आइडिया देखने को मिला, वो लोग का पॉइंट ऑफ व्यू टोटली अलग है एंड वो फ्रेश रहता है। तो बड़े जो सोचते हैं वो बच्चे उससे हाँ, ये बहुत स्पॉन्टेनियस आइडियाज है और अच्छा आइडिया है, सोच के बता एंड दे आर फ्री। तो बहुत ही अच्छा आइडियाज वो लोग ने अभी दिया है एंड ड्राइंग एंड वो सब तो बहुत टैलेंट अच्छा है। ये एज में जो टैलेंट है वो बहुत ही बढ़िया है एंड एक कॉम्बिनेशन बहुत अच्छा है, सायन्स एंड आर्ट का जो कॉम्बिनेशन वो भी बहुत बढ़िया है। धारावी सोशल मिशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये फक्त शाळेतले विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी किंवा ज्यांना आपण झेन अल्फा म्हणतो ते सहभागी झालेले आहेत का, त्याचं उत्तर आहे नाही। गणेश विद्या मंदिर मधल्या प्रौढ साक्षरता वर्गातल्या या काही विद्यार्थिनी देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत। त्यांच्या स्वप्नातली धारावी नेमकी कशी आहे आणि त्या आपल्या या नातवांसाठी
आपल्या लहान मुलांसाठी नेमकी धारावी कशी रेखाटत आहेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. नाव? माझं नाव विमल बबन गजरे, वय 69. आणि मला शिक्षणाची आवड आहे. मला शिक्षण असं वाटतं की आई वडिलाकडून मिळालं नाही, पण टीचरकडून मला काना मात्रा, इंग्लिश, हिंदी, मराठी सगळं, गणित वगैरे सगळं मी करते. आणि हे करून पण स्वतः भजन पण लिहिते आणि भजन पण म्हणते. स्वप्नातली धारावी कशी साकारली आहेत? काय काढलंय? मी धारावीत बघा हॉस्पिटल काढलेलं आहे. आपल्याला हॉस्पिटल पाहिजे, कारण मीच आजारी आहे तर मला हॉस्पिटल पाहिजे. शाळा आपली आवडती शाळा, मग मला शाळा पण पाहिजे. की मला आम्हाला बिल्डिंग मध्ये राहायचंय. पहिली झोपड्यात राहत होते, आता बिल्डिंग मध्ये आम्हाला पाहिजे. किती हाऊस वाटते. गार्डन आहे, सगळं आपलं हे करायचं. लहानपणी आई वडिलांची गरिबी असल्यामुळे पुढचं शिक्षण घेता आलं नाही. आई वडिलांनी लहान वयातच लग्न करून दिलं, त्यामुळे शिक्षण हे घेता आलं नाही. चूल आणि मूल हेच पहिलं होतं. मी जे राहिले धारावीत मी काढले, पण ते माझ्या सुनांनी नातवांनी नाही काढायचं. मला चांगलंच त्यांना ठेवायचं, चांगल्या ठिकाणी ठेवायचं. मला ते आवडतं. मला शाळा शिकायला आवडतं. नातवं मला चांगलं म्हणतात, आजी तू शाळेला जाते का? मी म्हणते हो बाळा. मी 4थीला आहे. कसं वाटतं शाळेत? शाळेत आलं मला खूप छान वाटतं, बरं वाटतं, शिकायला आवडतं, चित्र काढायला आवडतं. माझ्या स्वप्नातली धारावी मी हे चित्र काढलं. मी धारावीतली स्वच्छता हवी मला, म्हणून मी कचऱ्याचा डब्बा काढला. माझी स्वच्छ धारावी. आणि झाड काढलं, घर काढलं, सूर्य काढलं, रोजगार काढलं. आणि चांगली दवाखान्याची सोय असावी असा दवाखाना काढला. बस वाहतूक काढली, नळ काढले की स्वच्छ पाणी, असं मी काढलं. मी शकुंतला नामदेव सोनवणे. मी गेली 45 वर्ष गणेश विद्या मंदिर मध्ये शिकवण्याचं काम करते. अगोदर मी प्राथमिकला 1ली ते 4थीच्या वर्गावर शिकवायची, आणि आता पण मी 1ली ते 4थीच्या वर्गावर शिकवते. आणि शाळा सुटल्यानंतर 6 ते 8 हा क्लास घेते, प्रौढ साक्षरता. पण मला असा अनुभव का आला की आम्ही ज्या वेळेस मुलांची परीक्षा झाल्यावर प्रगती पुस्तकं देतो, त्यावर महिलांना ते मार्क वाचता येत नाही, किती मार्क मिळाले, त्यांना सही करता येत नाही. मग आम्हालाच ते बोलतात, बाई सांगा ना किती मार्क पडले, कसा आहे मुलगा. मग अंगठा घ्यावा लागतो, प्रत्येकाला सही येत नाही. म्हणून मी असा विचार केला की मी आता संध्याकाळची माझा जो वेळ मिळतो 6 ते 8 तो ह्या महिलांना शिक्षण देईल, शिकून साक्षर करेल. कारण ह्या महिला, आमच्या महिला झोपडपट्टीत राहतात, गरीब घरात असतात, त्यांचे घरं लहान असतात, त्यांना घरामध्ये जास्त असं स्वातंत्र्य नसतं. इथं आल्यानंतर मग त्यांना हसायला मिळतं, नंतर लिहायला वाचायला ते शिकून शहाणे बनतात, बँकेचे व्यवहार करतात, हिशोब कळतो. कुणीही त्यांना आता फसवू शकणार नाही, कारण अशा ह्या सक्षम झालेल्या महिला आहेत. त्यांना चित्रकलेचं पण आता मला वाटलं यांना चित्रकला जास्त येणार नाही, पण त्यांनी चित्रकलेत एवढे सुंदर चित्र काढलेत. आणि धारावीतलं आपलं घर कसं असावं हे त्या चित्रात त्यांनी मांडलेलं आहे. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी ज्या संकल्पना मांडलेल्या आहेत त्यांच्या स्वप्नातील धारावी विषयीच्या त्या संकल्पना पाहिल्यात. या सगळ्यातून अशा उपक्रमांचं, प्रामुख्याने धारावीमध्ये अशा उपक्रमांचं आयोजन नेमकं का करावं, त्यामागची योजना काय असावी, याचा हेतू काय असावा, हे सगळं स्पष्ट होतं. त्याचसोबत जेन झी किंवा जेन अल्फा यांच्या विचारसरणीविषयी किंवा त्यांच्या विचारांविषयी जे काही वातावरण सध्या आपल्याला दिसतं आहे, त्याच्यामध्ये या मुलांनी जे काही साकारलं आहे, त्यांच्या ज्या विकासाविषयीच्या संकल्पना आहेत, या देखील ठळकपणे नमूद होताना दिसतात. या सगळ्या उपक्रमाच्या दरम्यान जर आपण बघितलं, त्यांनी जे काही त्यांच्या स्वप्नातली धारावी जी काही त्यांच्या मॉडेल्समधनं साकारलेली आहे, त्याच्यामध्ये कुठेही त्यांनी स्वतःचा विचार केलेला दिसत नाही. त्यांनी त्यांच्या कम्युनिटीचा विचार केलेला आहे. संपूर्ण सामाजिक परिवर्तन कशा रीतीने घडावं किंवा ते ज्या काही समस्यांना आता सामोरं जात आहेत, त्या समस्यांवर काय उत्तरं असावीत, ही उत्तरं कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ आवडल्यास अधिकाधिक धारावीकरांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.